तर हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे वारकऱ्यांचा हा मेळावा आळंदीमध्ये जमलेला आहे। हाती भगवे झेंडे घेऊन त्याचप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात कशा प्रकारे आपल्या विठुरायाच्या दर्शनाची डोळ्यात आस घेऊन हे सगळे वारकरी अगदी ऊन पावसाची तमा न करता कशा प्रकारे या ठिकाणी जमलेले आहेत। ही आळंदीतली दृश्य आपण पाहतोय। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा तुकाराम अशी जयघोष संपूर्ण परिसरात आपल्याला दुमदुमायला मिळतोय। अगदी थोड्याच वेळात पालखींचं प्रस्थान होणार आहे। ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची कशी तुफान गर्दी जमलेली आहे ती आपण पाहतोय। मनश्री पाठक अगदी सकाळपासूनच आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट्स देतात। मनश्री, थोड्याच वेळात आता पालखीचं प्रस्थान होईल, कसं वातावरण? नक्की बघतोय की अतिशय भारावलेलं असं वातावरण आहे। परिसर दुमदुमतो म्हणजे नेमकं काय होतं याची शब्दशः अनुभूती इथे येते। तुकोबा महाराजांचा गजर तर आहेच, मात्र आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची आस ओढ इतकी प्रचंड आहे की या ठिकाणी अगदी मुंगीला शिरायला सुद्धा जागा नाहीये। वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता थोड्याच वेळात या ठिकाणाहून प्रस्थान करेल। पंढरपूरच्या दिशेने ही पालखी रवाना होईल। अर्थातच तिथे वेळोवेळी मुक्काम असतील, काही ठिकाणी विसावा असेल, मात्र हे जे सगळे वारकरी आहेत हे अजिबात थकणार नाहीयेत, थांबणार नाहीयेत, कारण त्यांना आस आहे की त्यांच्या लाडक्या विठुरायाची। सध्या आपण बघतोय की आळंदीमधली ही सगळी दृश्य आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या बाहेर आता मानाच्या दिंड्यांचं आगमन झालेलं आहे। मोठा जयघोष सुरू आहे। इतकंच नाही तर कमरेवर हात ठेवून ज्ञानोबा तुकोरामांचं दर्शन होतच आहे, मात्र माऊली माऊली म्हणून जो गजर होतोय तो अक्षरशः आनंदाचं उधाण आणणारा आहे। कारण इथे अबाल वृद्ध थोर लहान हे सगळेच जण या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। दुरितांचे तिमिर जाओ विश्वास धर्मेश्वरीय पाहो असं जे ज्ञानोबा महाराज म्हणतात, त्यांच्या शिकवणीवर पुढे चालत हे सगळे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत। वैष्णवांचा हा महामेरू आहे। या पद्धतीने आपण म्हणतो की ज्ञानोबांनी पाया रचलेला आहे या वारकरी संप्रदायाचा, या संपूर्ण गुप्त मार्गाचा, आणि तुकोबांनी त्यावरती कळस चढवलेला आहे। त्याच्यामुळे ही भक्ती अक्षरशः ओसंडून जात आहे। आणि सकाळपासून मी एक दृश्य वारंवार बघते आणि जे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते म्हणजे या संपूर्ण वारीमध्ये, या संपूर्ण भक्ती रसामध्ये तरुण विशेषतः अगदी आनंदाने सहभागी झाले। इतकंच ते भक्ती रसात अक्षरशः नाहून निघालेले आहेत। आपण एकीकडे म्हणतो की तरुण पिढीच्या हातात मोबाईल आले, ती वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाते। अगदी आळंदीला लागूनच पुण्यासारखं मोठं शहर आहे। या पुणे शहराची खरं तर गेल्या अनेक दिवसांमधल्या बातम्या आपण बघितल्या तर पुणे शहरामध्ये ड्रग्ज रॅकेट आणि इतर सगळ्या बातम्या, ज्या नकारात्मक बातम्या आहेत त्या वारंवार सातत्याने समोर येत होत्या। मात्र या पुण्यापासूनच अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आळंदीमध्ये मात्र तरुणांचं दृश्य अगदी वेगळं आणि विलोभनीय असं बघायला मिळतं आहे, ज्याची स्तुती करावी तितकी कमी आहे। कारण हे सगळे तरुण भक्तिरसात न्हाऊन निघालेले आहेत। फक्त भक्तिरसातच नाही तर ते समाज उपयोगी अशी देखील कामं करतायत। तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळणं, त्यांना व्यवस्थित त्यांच्या निवासापर्यंत पोहोचवणं इतकंच नाही तर कुठलीही आपत्कालीन व्यवस्था जर निर्माण झाली तर त्यामध्ये सुद्धा हे तरुण तितक्या स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत। इकडचे जे स्वयंसेवक आहेत त्यामध्ये तरुणांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे। नक्कीच मनश्री, आपल्याही डोळ्यांचं पारणं फिटेल अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा।